खोक्या उर्फ सतीश भोसले हा गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये चर्चेत आहे, कारण त्याचे कारनामे नोटा उधळणे असतील किंवा मारहाण असेल. या सगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत आणि खोक्या हा फरार आहे. आज त्याने वकिलाच्या मार्फत या ठिकाणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याचे वकील आपल्यासोबत आहेत. तुम्ही अर्ज केला आहे. सतीश भोसले यांच्या वतीने दिनांक 10 तारखेला आम्ही अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. आज त्याची सुनावणीची पहिली तारीख आहे. म्हणजे आज सरकारी वकील त्यांचा अपीयरन्स प्रोसेस त्या प्रकरणामध्ये दाखल करणार आणि सरकारी वकिलांचा आणि पोलिसांचं लेखी म्हणणं आणि पेपर्स येण्यासाठी पुढची सुनावणीसाठी तारीख ठेवण्यात येणार आहे. बरं, पण असं आहे की तो पोलिसांना मिळत नाही, तो माध्यमांवरती मुलाखती देतो एवढ्या सगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये. नाही, हा जो प्रकार आहे तो गुन्हा घडल्यानंतर इन्स्टंट 2 दिवसापूर्वीचा आहे. म्हणजे आम्ही अटकपूर्व जामीन मान्य न्यायालयात दाखल करण्यापूर्वी त्यांनी माध्यमासमोर जी बाईट दिलेली होती. अटकपूर्व जामीन मान्य न्यायालयात दाखल केल्यानंतर काय त्यांनी माध्यमासमोर आलेलं नाही आणि माध्यमासमोर त्यांनी काही सांगितलेलं नाही, अशी परिस्थिती आहे. बरं, पण आज जामीन नाकारला तर पुढची प्रक्रिया नाही, आज जामीन मंजूर करायचा किंवा नाकारायसाठी आजची तारीख नाहीच. मुळात अंतरिम जामीन जो असतो तो आम्ही मागितलेला नाही. आम्ही परमनंट जामीन मिळावं म्हणूनच अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या अर्जाची आज फक्त पहिली सुनावणी, म्हणजे पहिली सुनावणी ह्याच्यासाठी असते की सरकारी वकिलांच्या अपीयरन्ससाठी असते. का जामीन द्यावा, काय कारण सांगितले तुम्ही? नाही, तर त्याच्यामध्ये कालची जी बाईट दिली मी त्यामध्ये तुम्हाला माध्यमांना मी तो सर्व विषय समजून सांगितलेला आहे. खरी परिस्थिती अशी आहे की सदरचा गुन्हा दाखल करण्यासाठी 16 दिवसाचा विलंब आहे आणि दवाखान्यातून डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा 6 दिवस ते घरी थांबलेले आहेत. याच्या उपरोक्ष सतीश भोसलेच्या नातेवाईकांना ढाकणे कुटुंबियांनी जी छेडछाड केली होती त्या संदर्भात त्याच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी जी घटना घडली त्याच दिवशी माननीय पोलीस अधीक्षक साहेब बीड यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे की त्यांच्या ढाकणे कुटुंबावरती पोक्सो, विनयभंग आणि अॅट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून. आणि त्या कारणानेच मध्यंतरी ते विषय थोडा थांबला होता असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर जेव्हा राजकीय दबाव वगैरे वाढला त्यानंतर सदरची फिर्याद दाखल झाली आणि म्हणूनच ती फिर्याद दाखल झाल्यानंतर भोसले कुटुंबियाच्या वतीने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. धन्यवाद. हे होते भोसलेचे या ठिकाणी वकील आणि त्यांनी जामिनासाठी अर्ज का केलेला आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.